काही वृत्तपत्रातून आणि वृत्तवाहिन्यांमधून एक बातमी जी प्रसिद्ध झालेली आहे, त्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो की मी बीडला गेलेलो होतो आणि हा शासकीय पूजेचा कार्यक्रम होता आणि मी ज्यावेळेला माझी प्रेस चालू होती त्यावेळेला एक मुलगी म्हणजे कॅन्डिडेट ह्या प्रेसच्या मध्ये आली. असे एक प्रेस चालू असताना कोणी मध्ये येण्याची काही आवश्यकता नसते, कारण प्रेस संपेपर्यंत थांबू शकतात. आणि मी ज्याला सांगितलं की ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि माझी प्रेस कॉन्फरन्स चालूच होती त्यावेळेला, म्हणजे प्रेस मीडियावर चालू होती, त्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले. त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की अशा तऱ्हेची बेशिस्त चालत नाही, कारण शेवटी शिक्षक हे आम्ही मुलांना शिस्त लावण्यासाठी त्या ठिकाणी आमची अपेक्षा आहे. आणि हे सांगणं म्हणजे कोणाचा अपमान नाही आहे. आणि तरी पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर त्याला एक पद्धत असते की आम्ही ज्याला मुलांचं भवितव्य घडवतोय त्याला मुलांना शिस्तीचं पालन सांगितलंच पाहिजे. आणि माझी विनंती आहे की प्रत्येकाने ती प्रेस बघितली पाहिजे. प्रेस बघितल्याशिवाय त्याच्यावर काही कॉमेंट्स देणं हे अतिशय चुकीचं आहे. मी कोणाचाही अपमान केलेला नाही की मी लहानात लहान माणसाचा सुद्धा कधी अपमान करत नाही, परंतु जर मुलांना जे शिक्षक शिकवणार त्यांनी शिस्त पाळायलाच लागते. हा माझा नेहमी मी सगळ्यांनाच सांगतो. कोणी जर शाळा चुकवून कोणी आंदोलन केलं तरी मी त्यांना सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलांचं नुकसान होता कामा नये, कारण मुलं ही माझ्या डिपार्टमेंटची प्रायोरिटी आहे. मी ज्यावेळेला शिक्षण मंत्री बनलो त्यावेळेलाच मी अनाऊन्स केलेलं होतं की मी 1 वर्षाच्या आत सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवेन आणि त्याच्यानंतर माझी प्रायोरिटी ही फक्त विद्यार्थी हे राहील. आणि कोणी जर ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर त्या ठिकाणी कधी जाहिरात येणार वगैरे सगळ्याचं स्पष्टीकरण तिथं लिहिलेलं असतं. त्याचे टप्पे ठरलेले आहेत आणि त्या टप्प्याप्रमाणे ती कारवाई चालू आहे. आणि त्याच्यामुळे एकदा आम्ही भरतीची परीक्षा घेतल्यानंतर ती कारवाई पूर्ण होणार हे उघड आहे. परंतु ही सुद्धा चौकशी माझ्याकडे कोणी अन्यथा केली तर मी त्याची उत्तरं देत असतो, परंतु प्रेस चालू असताना कोणी मध्ये येणं हे शिस्तीला धरून नाही, कारण प्रेसच्या वेळेला तो अधिकार प्रेसचा असतो. आणि त्याच्यामुळे स्टेटमेंट काढायचं, सुप्रियाताईंनी सुद्धा स्टेटमेंट काढलं आहे. सुप्रियाताईंनी साहेबांच्या प्रेस बघाव्या, त्यामध्ये चुकीचा कोणी प्रश्न विचारला साहेब ताबडतोब त्याला थांबवतात. कोणाला थांबवणं हा अपमान नसतो. आणि परत परत कोणी जर शिस्तभंग केला तर त्याच्यावर अशासाठी कारवाई केली पाहिजे की पुढे मग हेच चालू राहणार. उद्या शिक्षक बनल्यानंतर काय करणार? मुलांना शिस्त लावायची तर अगोदर आपण शिस्तीचं पालन करायला लागतं. प्रेस कॉन्फरन्स संपेपर्यंत थांबू शकतात. मी थांबायला सांगितलं, मी उत्तर दिलं आणि थांबायला सांगितलं, पुन्हा मध्ये मध्ये बोललं तर मला मग सांगायला लागलं की मुलांचा अधिकार पहिला आहे. कोणाला नोकऱ्या पाहिजेत, कोणाला नोकरी मिळवणं हे नंतरचं आहे. परंतु माझ्या मुलांना जर कोण शिस्त शिकवणार नसेल तर ते मी सहन करू शकणार नाही. आणि असं जसंच्या तसं माझी मुलाखत आहे, कोणीही माझी मुलाखत बघावी. मुलाखत न बघता बातम्या देणं किंवा त्याच्यावर काही कॉमेंट करणं योग्य नाही. त्याच्यामुळे माझी एकच विनंती आहे, सगळ्यांनी अवश्य ती मुलाखत बघावी. आणि ती मुलाखत बघताना मी काय त्या मुलीशी बोलत अजिबात नव्हतो. माझी प्रेस कॉन्फरन्स सुरू होती. हे अगोदर लिहिलं होतं की शी डिस्टर्ब ड्युरिंग माय प्रेस कॉन्फरन्स. आणि असं कोणाच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये आता जर मी आपल्याशी बोलतोय आणि ही प्रेस कॉन्फरन्स घेतलं तर त्रयस्थ व्यक्ती येऊन ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काही बोलू शकत नाही. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स होईपर्यंत थांबावं, नंतर मला भेटावं. मी शांतपणे प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत असते. पण ही शिस्त ज्याला शिक्षक बनायचं त्यांनी ही शिस्त पाळलीच पाहिजे. उद्या मी जर गावामध्ये गेलो तर कुठलाही तलाठी, कुठलाही ग्रामसेवक जो शासकीय नोकर आहे अशा तऱ्हेचं बेशिस्त वर्तन करत नाही. आमच्याकडे आम्ही अतिशय आदर हा शिक्षकांचा ठेवतो. ते वेगळ्या तऱ्हेचं प्रोफेशन आहे, परंतु त्याचबरोबर सरकारी नोकराचा दर्जा आम्ही त्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे ती शिस्तसुद्धा पाळणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ते तर अजून शिक्षकसुद्धा बनलेले नाही आहे, तर त्यांनी ती शिस्त पाळावी एवढंच मी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे, कारण प्रेस कॉन्फरन्स चालू होती हे त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे. आणि प्रेस कॉन्फरन्सच्या मध्येच एखादी मुलगी येणे की जी कॅन्डिडेट आहे तर ते शिस्तीला धरून नाही. त्यांनी थांबलं पाहिजे माझी प्रेस कॉन्फरन्स संपेपर्यंत. आणि ही प्रत्येकाला हे पाळायलाच लागतं पथ्य. आणि ते पथ्य प्रेस कॉन्फरन्स चालू होती हे मुख्य आहे. प्रेस कॉन्फरन्सच्या मध्ये आल्यानंतर तरी पण मी 1 मिनिटात उत्तर दिलेलं होतं की भरतीची प्रक्रिया सुरू आहे,
त्याच्यानंतर माझ्याशी चर्चा ही माझी प्रेस संपल्याशिवाय करू शकत नाही, कारण ती ऑनलाईन प्रेस आहे. माझं रेकॉर्डिंग चालू होतं आणि त्याचं रेकॉर्डिंग सर्वांनी अवश्य बघावं, महाराष्ट्रातल्या सर्वांनी अवश्य बघावं, म्हणजे त्यांना कळेल की माझं पूर्ण डेडिकेशन हे विद्यार्थ्यांच्या हिताकडे आहे. आणि कुठलीही बेशिस्त मी विद्यार्थ्यांच्या जे शिक्षक त्यांना शिकवणार आहेत त्यांनीसुद्धा तसंच शिस्तीचं म्हणजे तीच शिस्त पाळावी अशी माझी नॅचरली अपेक्षा आहे. आणि ते जर भरती होत आहेत तर त्यांनीसुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की पुढच्या काळामध्ये आपण जसं वागणार तसे आपले विद्यार्थी वागणार. आणि त्याच्यामुळे शिक्षकांनी ज्यांना शिक्षक बनायचं आहे त्यांनीसुद्धा शिस्तीचं पालन केलं पाहिजे. डिस्क्वालिफाय 100% मी सांगतो. जे शिस्त पाळणार नाही त्यांना मी डिस्क्वालिफाय करू शकतो. शिस्त पाळायलाच लागते ना. इफ यू वॉन्ट टू बिकम अ गव्हर्नमेंट सर्वंट तुम्हाला शिस्त पाळायला नको का? शिस्त पाळायलाच लागते. प्रेस बंदिस्त होती की ओपन होती? प्रेस माझी चालू होती, वस्तुस्थिती आहे, तुम्ही खात्री करून बघा ना. प्रेस मी जर देत असेल किंवा इव्हन टिकटॅक देत असेल तरी पण कोण मध्ये येऊ शकत नाही ना. आणि मध्ये आल्यानंतर 4-4 वेळा प्रश्न विचारू शकत नाही. जाणून बुजून मीडिया समोर येऊन स्टंटबाजी एक प्रकारे होतीच आहे की, आणि ज्या प्रकारे तुमचा व्हिडिओ इमिडिएटली स्प्रेड करण्यात आला, खूप व्हायरल झाला, हे बघा, राजकीय नेहमी असतं, परंतु मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. माझं अल्टिमेट गोल हे विद्यार्थ्यांचं वेलबिंग हेच माझं गोल आहे. आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्यांना प्रत्येकाने शिस्तीचं पालन केलं पाहिजे. तर विद्यार्थी शिस्त पाळणार ना. नाही तर विद्यार्थी उद्या असंच करतील, एखादा मनुष्य बोलत असताना मध्येच जाते. हे कुठेच अलाउड नसतं. आता माझी प्रेस कॉन्फरन्स चालू आहे, मध्येच कोण आला आणि बोललं चालेल का? पत्रकार विचारू शकतात प्रश्न, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु दुसरं कोणी येऊन प्रेसच्या मध्ये बोलू शकत नाही. तो शिस्तीचा भाग आहे आणि त्या शिस्तीचं पालन केलंच पाहिजे. आणि मी अनेक वेळेला सांगतो की शिक्षकांचं एखादं आंदोलन असेल तर मी त्यांना विचारतो की तुम्ही मुलांना शिकवण्याची काय व्यवस्था केली आणि तुम्ही इथं आलेला आहे. ते मला विचारावंच लागतं, कारण मुलांचं हित जपणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे अपमान काय केला? अपमान केला आहे का? मी अपशब्द बोललो आहे का? काही केलेलं नाही. जर तसंच बोलत राहिले तर मला ॲक्शन घ्यायला लागेल, हे सांगायला लागतं, कारण मी मंत्री आहे, मी सरकारचा एक भाग आहे. असं कोणी येऊन काही शिस्तीचं हे करू शकत नाही. आणि ज्याला गव्हर्नमेंटमध्ये यायचं आहे त्यांनी तर शिस्त पाळलीच पाहिजे, कारण गव्हर्नमेंटचे वैशिष्ट्य राहिलेलं आहे महाराष्ट्राचं की प्रत्येक गव्हर्नमेंट सर्वंट हा शासनाची शिस्त पाळतोच. हे महाराष्ट्रामध्ये कधीही घडलेलं नाही. सर, विरोधकांनी खरं तर तुमच्या त्या डिस्क्वालिफिकेशन तुम्ही जे बोलला डिस्क्वालिफाय करून त्या वक्तव्यावरती सगळ्या नेत्यांनी विरोधकांनी ट्विट केलेलं आहे. खरं तर आता तुम्ही बोलताना उल्लेख केला की ती महिला अजून गव्हर्नमेंट सर्वंट अर्थात शिक्षक भरती प्रक्रियेत ती म्हणजे ती शिक्षिका झालेली इच्छुक आहे. दुसरीकडे तुम्ही डिस्क्वालिफाय करणार. हे बघा, एखाद्याने चुकीचं वर्तन केलं तर त्याची नोंद होते ना. नोंद होते की होत नाही मला सांगा? ज्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट का मागतो गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या वेळेला, त्याने व्यवस्थित वागावं अशी अपेक्षा असते ना. मी जर सांगतोय की तुम्ही थांबा, माझी प्रेस चालू आहे ही तर वस्तुस्थिती आहे ना. ऑब्जेक्शन घ्यायचं काहीच मिळत नाही म्हणून काही पकडायचं, एखादं वाक्य पकडायचं, ह्याला काय अर्थ नसतो. एकाने तरी सांगितलं का? स्वतः सुप्रियाताई एवढ्या शाळा चालवतात, त्यांनी बोलल्या का की शिक्षकांनी शिस्त पाळायची असते, प्रेसच्या मध्येच बोलायचं नसतं? बोलायला पाहिजे होतं ना. त्यासुद्धा चालवतात, त्यासुद्धा अध्यक्ष आहेत. ताईंच्याकडून माझी ही अपेक्षा नाही. लहानसा एखादा पॉलिटिकल अपोनंट असेल बोलला तर मी समजू शकतो. तुम्ही ज्याला तुमच्या स्कूलमधल्या शिक्षकांनी जर अशी शिस्त मोडली तर तुम्ही ते टॉलरेट करणार आहे का? शेवटी माझं स्वतः डिपार्टमेंट आहे. माझ्या डिपार्टमेंटमध्ये मी अतिशय सौजन्याने सर्वांना बोलतो, सर्वांना वागतो. ॲट द सेम टाईम त्यांनी त्यांची शिस्त पाळावी एवढी लहानशी अपेक्षा मी ठेवू शकत नाही का माझ्या डिपार्टमेंटमधून? आणि ज्या लोकांना असं सांगितलं आहे त्यांना आजपर्यंत मी त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही. पण सांगताना सांगायला लागतंच ना. सांगायला पाहिजे की नाही? सांगा तुम्ही, नाहीतर कशी शिस्त येणार? सर, एकंदरीतच हा व्हिडिओ ज्या प्रकारे पटापट व्हायरल झाला आणि ज्या प्रकारे व्हायरल होतो आणि विरोधक त्याचा फायदा घेत आहे, कुठेतरी राजकीय स्टंट वाटतो का? राजकीय राजकारण तर त्याच्यामध्ये आहेच ना. किती लोकांनी त्या मुलीला बोलवून सांगितलं की प्रेस चालू असताना आपण मध्ये बोलायचं नसतं. त्याला प्रेस संपल्यानंतर मला बोलता आलं असतं की नाही? मी तिथंच होतो. प्रेस कॉन्फरन्स माझी चालू होते,
मध्येच येऊन बोलणं हे मुळात चुकीचं आहे आणि ही शिस्त प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. एक राजकीय प्रश्न आहे की उद्धव ठाकरेंनी आज एकनाथ शिंदेच्या बाबतीत जे काही शब्दप्रयोग केले या सगळ्यावरती शंभूराजांचं असं म्हणणं आहे की आम्ही ते सगळे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स मागवून घेणार आहोत, त्यामध्ये कोणते शब्दप्रयोग आहेत का याचा आम्ही लिगल ऍडवाइस घेणार आहोत. तर याच्या आधी जो नारायणना न्याय लागला तोच येणार का उद्धव ठाकरेंना लागेल या सरकारला? नाही बघा, ह्याच्यावर मी याच्यावर आता कॉमेंट करू शकणार नाही, कारण मी हे संपूर्ण त्यांची क्लिप वगैरे बघितलेली नाही आहे. परंतु अपशब्द वापरणं ही मुळात महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही छोटंसं असं सांगितलं की कारवाई करेन, तर त्याच्यावर एवढं मोठं राजकारण करता. तुम्ही किती अपशब्द वापरता? मी तर अजिबात एकही अपशब्द वापरत नाही, कोणालाही नाही किंवा त्या व्हिडिओमध्ये वापरलेलं नाही. मी एवढंच विचारलं की मुलांचं हित माझी पहिली प्रायोरिटी मुलं आहेत आणि मुलांना शिस्त शिकवणं हे शिक्षकांचं काम आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचं वर्तन मला शिक्षकांकडून अपेक्षित नाही. आणि तरी ती मुलगी बोलत राहिली तर मी त्याला सांगितलं असंच बोलत राहिली तर मला त्याची नोंद घ्यायला लागेल ना, कोण मुलगी होती, काय बोलते, आणि मला तसं मग डिपार्टमेंटला कळवायला लागेल काय कसं वॉर्न करायचं, काय करायचं ते. सर, आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, याच्या बाबतीत त्यांनी जे विधान केलंय त्या बाबतीत आता दुसरा पक्ष अधिक आक्रमक झाले, त्यांच्या वक्तव्याची तपासणी केली जाईल असं म्हटलं जाते. त्यांच्यावरती सुद्धा नारायण राणे यांच्यासारखीच कारवाई केली जाणार का सरकारकडनं? बघा, ज्या पद्धतीने त्यांनी कारवाई केली ती कारवाई करण्यासारखं आमचं सरकार नाही आहे. त्यांनी अगदी त्यांना जेवत असताना तिथून उठून अटक केलेली आहे, ही आमची मुळात संस्कृती नाही. आणि त्यांना चोख उत्तर देण्याएवढं आम्ही सक्षम आहोत. मला अजून मी खरं तर दौऱ्यावर होतो, बीडवरून मी सिंधुदुर्गामध्ये गेलो, सिंधुदुर्गमधून आज मुंबईत आलेलो आहे. खरं तर आता पुन्हा जाणार होतो, परंतु ही प्रेस, मला काही आमच्याच प्रेसमधल्या मित्रांनी सांगितलं की चुकीचा गैरसमज तुमच्याबद्दल पसरवला जातो. त्याच्यामुळे मी तातडीने प्रेस घेतली की माझी व्हिडिओ क्लिप बघा, त्याच्यामध्ये अपमानास्पद काही असेल तर मला कोणीही सांगू शकतं. त्याच्यामुळे हे मी एकदम क्लिअरली सांगितलं, म्हणून मी आजची प्रेस घेतली. तुम्ही सांगता तो विषय आहे असं वक्तव्य हे जबाबदार पक्षाच्या प्रमुखांनी करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे. मी त्यांचं वक्तव्य तपासून बघेन. शंभूराजेंनी जे दिलेलं आहे ते शंभूराजेंनी निश्चितपणे ते सगळ्या क्लिप्स मागवलेल्या असतील आणि त्याच्यावर विचार करून काय करायचं ह्याच्यावर पक्ष निर्णय घेईल. राज्यामध्ये दुष्काळ आहे, राज्यामध्ये दुष्काळ असताना मुख्यमंत्री तेलंगणात प्रचार करतायत असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. हे बघा, दुष्काळाच्या संदर्भातली सगळी कारवाई ही दर कॅबिनेटला आमची चालू असते. किती दुष्काळग्रस्त तालुके आहेत, किती दुष्काळग्रस्त मंडळं आहेत याची यादीसुद्धा आम्ही जाहीर केली आहे आणि सातत्याने ती अपग्रेड होते. ज्यांनी कधीही शेतकऱ्यांकडे बघितलं सुद्धा नाही त्यांनी अशी विधानं करणं साफ चुकीचं आहे. कारण आम्ही नेहमी काम करणारं हे सरकार आहे आणि सातत्याने काम करत असतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा वेळच्या वेळी न्याय मिळत असतो, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला प्रश्न विचारणारी जी मुलगी आहे ती शिक्षिका आहे की D.Ed पास झालेली? नाही, बघा असं आहे की अनेक मुलं 2 लाख मुलं ह्याला बसलेली आहेत, बरोबर आहे. त्यांची परीक्षा तर मे महिन्यातच झालेली आहे. मे महिन्यात परीक्षा झाल्यानंतर कोर्टाचा स्टे होता. स्टे उठल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचं त्या ठिकाणचं रोस्टर तपासायला लागतं. रोस्टर तपासल्यानंतर एक शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जो सगळ्यांना कळला पाहिजे की याच्यापुढे जनरल ज्या सरकारी नोकऱ्यांच्या बदल्या होतात त्या पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. त्यांना स्थैर्य लाभलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर शिक्षणाचा दर्जासुद्धा सुधारला पाहिजे. म्हणून त्यांनी जी शाळा सिलेक्ट केलेली आहे तिथं त्यांना काम करण्याचा चॉईस दिलेला आहे. या परिस्थितीमध्ये नव्या मुलांची भरती होण्यापूर्वी ती यादी फायनल व्हायला लागते. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषदेने मागणी करायला लागते आणि ही मागणी करायची शेवटची तारीख त्यांना 5 डिसेंबर आहे आणि 5 डिसेंबरपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषदेने मागणी करायलाच लागेल. आणि मग आपल्याला कुठला जिल्हा पाहिजे त्याप्रमाणे चॉईस हा त्या मुलांना असतो जे सिलेक्ट झालेले आहे. त्याच्यामुळे जो मनुष्य लिस्टमध्ये वरचा आहे त्याला अगोदर चान्स असणार त्याचा जिल्हा निवडण्याचा. अशा पद्धतीने प्रत्येकाचे जिल्हे निवडले जातात, त्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग दिली जाते आणि नंतर ही प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया प्रत्येक शिक्षक भरतीमध्ये राबवली जाते. ज्यांना शिक्षकांमध्ये भरती व्हायची आहे त्यांना माहिती आहे आमची परीक्षा झालेली आहे, साईट ओपन झालेली आहे, त्यांनी जी माहिती भरलेली आहे ती व्हेरीफाय करायची होती ती झालेली आहे.
आणि ती झाल्यानंतर जिल्हा परिषदा आपापलं जाहिरात देत असतात, म्हणजे मला किती शिक्षक पाहिजेत आणि त्याच्यावर इच्छुक मुलाने आपल्या जिल्ह्याचा चॉईस करायचा असतो. तर ती प्रक्रिया 5 डिसेंबरला सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की ती मुलगी डीएड झालेली होती की इन सर्व्हिस आहे? नाही इन सर्व्हिस नाही हो. डीएडला बघा, आमच्याकडे जे कॅन्डिडेट येतात, कॅन्डिडेटचे सिलेक्शनला येतात त्यावेळेला त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आम्ही मागवतो. का मागवतो? पण तुम्हाला प्रश्न विचारणं ह्याचा कॅरेक्टर सर्टिफिकेटशी काय संबंध आहे? अहो, मुलांनी शिस्त पाळली पाहिजे असं मी त्या मुलीला सांगितलं. ह्याच्यामध्ये काही चूक आहे का? चूक असलं तर तुम्ही मला सांगा. ज्या मुलीला शिक्षक व्हायचं आहे त्यांनी शिस्तीचं पालन करायचं नाही तर तुम्ही मला सांगा शिस्तीचं पालन करायचं नाही, मी ते मान्य करेन. फक्त विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की तर शिक्षण मंत्री आम्हाला वेळ देत नाहीये. मग वेळ देत नाहीत कसा? मी तर तिथं गेलेलो होतो. प्रत्येक वेळेला इथं जो आलेला आहे, आमच्याकडे समजा आझाद मैदानावर त्या दिवशी उपोषण झालं, मी स्वतः त्यांना भेटायला गेलो. तुम्ही दाखवा मला कधी भेटत नाहीत ते. असं आहे की आता तुम्ही गृहीत धरा, तुम्ही आमच्या कमिशनरना मी तुम्हाला हे करायला सांगतो, त्यांच्याकडे किती मुलं येऊन बसतात, कशा तऱ्हेने वागतात, आणि अशी मुलं जर उद्या शिक्षक झाली, परिणाम कशावर? शिक्षण खात्यावर होणार ना. मग त्यांना व्यवस्थित वागण्याचं बंधन नाही आहे का त्यांच्यावर? आणि असं न वागणारी मुलं आहेत त्यांना आम्ही क्वालिफाय करावं का? तुम्ही उत्तर द्या ना. का क्वालिफाय करावं? तुम्ही आता नियमावली करणार की आंदोलन नियमावली करावी. ठिकाणी बोलण्यास नियमावली, हे बघा, बोलण्याबद्दल कोणी, हे बघा, माझ्याबद्दल बोलण्याबद्दल मी तिला बोललो का? माझं ऐका ना साहेब, माझं ऐका. माझी पत्रकार परिषद चालू होती. आता तुमची माझी पत्रकार परिषद चालू आहे, ह्याच्यामध्ये थर्ड पर्सन येऊन बोलू शकतो का? ही इज नॉट एंटायटल्ड टू स्पीक अनलेस माय प्रेस कॉन्फरन्स इज ओव्हर. प्रेस कॉन्फरन्स संपेपर्यंत ती मुलगी थांबू शकली असती ना. आणि मी एकदा उत्तर दिल्यानंतर तरी थांबता येईल ना. माझी प्रेस चालू आहे, माझी जाहिरात निघालेली आहे, मी उत्तर दिलेलं आहे. तुम्ही म्हणून सांगितलं व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की शिस्त ही आणायलाच लागेल. आणि तुमचं अल्टिमेट गोल, तुम्ही काही करणार आहात का? हे बघा, त्याच्यासाठी काय करायचं असेल तर मी त्याच्या संदर्भात डिपार्टमेंटकडून अहवाल मागवेन की कशा वेळेला कशा तऱ्हेचे लोक वागलेली आहेत आणि अशी वागत असतील तर त्या मुलांची नोंद घ्यायला लागेल आणि त्यांच्यावर ॲप्रोप्रिएट ॲक्शन घ्यायला लागेल. परंतु मी इथं ॲक्शन घेतलेली नाही आहे. साहेब, असं बोललं म्हणजे कोणाचा अपमान झाला का? बोलायला लागतं. तुम्ही तुमच्या मुलाला दाटवत नाही का? मी त्यांच्याकडे लहान मुलं म्हणून बघतो, मी त्यांच्याकडे माझे शत्रू म्हणून नाही बघत. परंतु वॉर्न करायलाच लागतं की शिस्त पाळ, हे सांगायलाच लागतं. आणि मी ते सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. मला कोणीही भेटू शकतं, माझ्याशी कोणीही बोलू शकतं, परंतु ते कधी बोलावं ह्याला स्वमर्यादा आहे. आता माझी प्रेस कॉन्फरन्स चालू आहे, त्याच्यामध्येच येऊन कोणी बोलू शकत नाही. त्यांनी थांबलं पाहिजे. माझे प्रेस कॉन्फरन्स 5 मिनिटात संपते, 10 मिनिटात संपते. यांनी सांगितलंय की प्रकाश आंबेडकरांचं विधान आहे की 6 डिसेंबर नंतर राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न होईल. नाही बघा, ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काय केलेल्या विधानाबद्दल मी काय बोलणं चुकीचं आहे. तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना विचारू शकता, मला विचारून काय आहे सांगा. सर, इथे यांच्यासाठी जे बीड का व्हिडिओ प्रसारित झाले होते की टेबलवर उभं राहून नाचतायत त्या पिरियडमध्ये, जेव्हा सगळे सुरत, गोवा, गुवाहाटी गेले होते, तर या आमदारांचं वर्तन शिस्तीत येतं का? म्हणजे आणि तुम्ही शिक्षकांकडून अपेक्षा जेव्हा करता. साहेब, आमदारांचा आणि शिक्षकांचा काय संबंध आला सांगा मला? याच्याशी हा संबंधित आहे का विषय? आमदार, माझं एक लक्षात घ्या की मी शिक्षण खात्याचा मंत्री आहे. मी कोणाला सांगू शकतो? मी शिक्षकांना सांगू शकतो, जे इच्छुक आहेत त्यांना सांगू शकतो की आपण व्यवस्थित वागलं तर हे वागतील. तसंच जर मला सांगितली त्यांची नावं, त्यांना सुद्धा मी सांगू शकतो तुम्ही व्यवस्थित वागा. हे सांगण्यामध्ये कोणाचाही अपमान होत नाही. त्या मुलाला मी व्यवस्थित वाग म्हणून सांगितलं, हा का अपमान झाला का? हे बघा असं आहे, हे तुम्ही मला काहीतरी वर्षापूर्वीचा प्रश्न विचारला जो याच्याशी संबंधित नाही, तर मी त्याचं उत्तर कसं देऊ? तुम्ही मला शालेय शिक्षणाच्या संदर्भात सांगा की टीचर्सनी मिसबिहेव केलं तर मुलं उद्या काय करणार आहेत? मुलं मिसबिहेव करणार की करणार नाहीत? मुळात प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही आहे, परंतु दुसऱ्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण घुसणं हा निश्चितपणे चुकीची बाब आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेत नाही की ती मुलगी प्रेस कॉन्फरन्सच्या मध्ये आली, हाच ऑब्जेक्शनेबल पार्ट आहे.
तिने मला प्रश्न विचारल्याबद्दल मला कुठलंही ऑब्जेक्शन नाही. मी शांतपणे सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. परंतु मीडियावर जेव्हा प्रेस चालू आहे त्यावेळेला मध्येच तुम्ही दुसऱ्याशी बोलू शकत नाही. मात्र सर त्या मुलीचा प्रश्न सुटला का? सातत्याने तिने म्हणत होती साईड चलत नाही तर साईड चलत नाही, तो प्रश्न सुटला. काय अहो मी तिला विचारलं, 15 वर्ष भरती झालेली नव्हती, आज भरती सुरू झाली 30,000 लोकांची. झाली आहे का कधी भरती? मग मी हे प्रश्न सोडवले तर मग तिने सुद्धा त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि सिलेक्ट झालं पाहिजे. मी काय हे सांगितलेलं नाही आहे की तू मला प्रश्न विचारल्याबद्दल तुला हे करतो. मुळात तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही की प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणीतरी मध्ये येऊन असं वर्तन करणं योग्य आहे की अयोग्य आहे, याचं मला तुम्ही उत्तर द्या. प्रोसेस चालू आहे ना, प्रोसेस चालू असल्यानंतर सॅटिस्फाय झालं पाहिजे की प्रोसेस चालू आहे. प्रोसेस चालू आहे म्हणजे त्यांना न्याय मिळणार. प्रोसेस आज शाळा सुरू झालेल्या आहे आणि तुम्ही आता यानंतर आरोग्य संदर्भातले खूप चांगले उपक्रम सुरू करताय. माझी शाळा सुंदर शाळा सुद्धा आता तुम्ही लोकही उपक्रम सुरू करणार, त्या संदर्भात काय? हे बघा, मी जे अनेक चांगले उपक्रम चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा हे मुख्यमंत्री महोदयांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. दुसरं गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या दत्तक शाळेच्याबद्दल आपण बोलता, आपले सगळ्यात जास्त मार्क्स कट कशामध्ये होतात? आपण 1 नंबरवर ज्याला भारतामध्ये यायचं म्हणतो त्यावेळेला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे शाळांचा, ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त 35% गुण मिळतात. याचं कारण काय आहे? आपण शाळांची संख्या खूप वाढवली मागच्या काळामध्ये आणि त्या मेंटेन करण्या एवढे पैसे हे जिल्हा परिषदांकडे नसतात आणि CSRचे पैसे हे NGOंकडे जातात आणि ते शिक्षकांचं ट्रेनिंग किंवा अन्य बाबीवर खर्च करतात. हेच पैसे जर मुलांच्यासाठी असलेलं शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी खर्च झाले तर आपण भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. हा एक भाग झाला आणि मुलांना चांगल्या सुविधा मिळू शकतात. आणि त्याच्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की मुलं हे केंद्रबिंदू आहे. म्हणून 5 तारीखला आम्ही वाचन आमचं जे हे अभियान आहे त्याची सुद्धा सुरुवात करतो आहे. ॲडॅप्टर स्कूलची सुरुवात करतो आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या नव्याने महाराष्ट्रामध्ये सुरू करत आहेत ह्याची सगळ्याची सुरुवात आम्ही 5 तारीखला करतो आहे. आपण किचन गार्डनची सुरुवात करतो आहे. त्यानंतर मुंबईतल्या सगळ्या शाळांच्या टेरेसवर आपण किचन गार्डन दिलेले आहेत. म्हणजे अनेक अभियान आपण सुरुवात करतो जी शाळांच्या हिताची आहेत. पहिल्या क्रमांकावरती असेल दत्तक योजनेच्या संदर्भातच प्रश्न आहे. पण मात्र एक शिक्षकी आणि 2 शिक्षकी ज्या शाळा आहेत त्याचं एकत्रीकरण तर एक शाळा तर बनवण्याचा तर काही या दत्तक योजनेत बघायला मिळतो. मग 6 किलोमीटर विद्यार्थी तर पाय चालते कशी अति दुर्गम भागात? एक गोष्ट लक्षात घ्या की दुर्गम भागातली एकही शाळा बंद होणार नाही फर्स्ट ऑफ ऑल. आणि दुसरं, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये जायचं असेल त्यांना आम्ही ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड करतो, त्यांना आम्ही ट्रान्सपोर्टेशनचा भत्ता देतो. त्याच्यामुळे हे काय सांगितलं जातं हे चुकीचं आहे. मुलांना त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन पुरवण्याची जबाबदारी ही शासनाची असते आणि त्याच्यामुळे एकदम जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी उलटं तर जादा स्कूल्स ओपन होणार आहेत प्री प्रायमरी म्हणून. पण ज्या ठिकाणी ही मुलं अंगणवाडीमध्ये जातात त्याच ठिकाणी आम्ही त्यांना प्री प्रायमरी स्कूल्स देतो आहे. मग त्याच्यापेक्षा मोठी मुलं जर स्वतःच्या खर्चाने शहरामध्ये जाऊन चांगल्या शाळेमध्ये जात असतील तर मग ह्या शाळांनी सुद्धा मुलांनी चांगल्या शाळेमध्ये शिकावं, एवढंच आमचा उद्देश आहे. आमचं कुठल्याही शाळा बंद करण्याचा कुठलाही उद्देश नाही. तुमची आणि राणेंची भेट झाली, राणे साहेबांची भेट झाली आणि तुमची राणे साहेबांसोबत भेट झाली, काही काममंत्री काही. आणि हे इंटरेस्टिंग आहे बघा, माझी राणे साहेबांची भेट झाली ते D.Ed जे युवक आहेत ज्यांना शाळेमध्ये चान्स मिळालेला नाही भरतीमध्ये, त्यांच्यासाठी काय करायचं ह्याच्यासाठी माझी भेट झाली. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांचा एवढा हे ठेवतो, विद्यार्थ्यांबद्दल एवढी आपुलकी ठेवतो आणि त्याच विद्यार्थ्यांनी वाटेल तसं वर्तन केल्यानंतर त्याची बातमी बनते. हे सगळं कॉन्ट्राव्हर्शियल आहे. त्यांना विचारा माझी चर्चा झाली की नाही. आणि ती मुलं ज्यांना चान्स मिळू शकला नाही परंतु D.Ed झाले त्यांना दुसऱ्या कुठल्या सिस्टममध्ये ॲब्झॉर्ब करता येईल का ह्याच्याबद्दल माझी चर्चा त्यांच्याशी झालेली होती. त्याच्यामुळे आम्ही मुलांबद्दल एवढी आपुलकी ठेवतो आणि मुलांनी असं ॲरोगंट बिहेवियर करावं हे कुठेतरी चुकीचं आहे. लोकसभेच्या दृष्टीकोनातून काही सल्ले दिलेत का राणेंनी? हे बघा, माझं आणि राणेंचं कधीही वैर नव्हतं. मी स्पेसिफिकली सांगतो, ज्या पद्धतीने कार्यकर्ते वागत होते तो एक विषय होता.
एका विषयाच्या संदर्भात मतभेद होऊ शकतात, तेवढ्यापुरतं ते मर्यादित ठेवलं पाहिजे. व्यक्तिगत पातळीवर ना राणेसाहेबांनी कधी माझ्याविरुद्ध स्टेटमेंट काढलं आहे किंवा मी राणेसाहेबांच्या विरुद्ध स्टेटमेंट आपण काढलं. अनेक टीका केली राणे साहेबांवर. टीका केली 100%, परंतु त्या विषयाच्या संदर्भात होती ती. व्यक्तिगत टीका मी कधीही केलेली नाही त्यांच्यावर. थँक्यू